मी परशुराम आखरे कृषी सारथीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मला वाटतं 2020 पासून सुरू झालेला हा प्रवास 2024 पर्यंत आला आहे आणि बऱ्याच दिवसापासून मी यूट्यूबवर तुमच्याशी संवाद साधू शकलो नाही, कारण की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि तुमच्या सर्वांच्या या सहभागानं कृषी सारथीचा व्याप आता बराच वाढला आहे आणि त्याच्यामुळे माझे रेग्युलर व्हिडिओ बनवणं थोडं शक्य होत नाही. परंतु कृषी सारथीचं जे काम जिल्हाभरामध्ये सुरू आहे, आता अकोला अमरावतीमध्ये जे सुरू आहे आणि जे नवनवीन उपक्रम आम्ही घेऊन आलो आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, याच्यासाठी मी स्वतः हक्कानं तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. मित्र, कृषी सारथीची सुरुवात ज्यावेळेस 2020 मध्ये झाली आणि आम्ही फक्त शेतकऱ्यांना गायडन्स करावं, शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअपवरती वेगवेगळी माहिती द्यावी, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओ, वेगवेगळं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचावं इथपर्यंत ते सीमित होतं. आणि इंजिनिअरिंगच्या मुलांनी सुरू केलेला हा उपक्रम फक्त शेतकऱ्यांना गायडन्स पुरता मर्यादित आपण ठेवू या उद्देशाने आम्ही हा सुरू केला. पण त्यानंतर शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या अडचणी समोर आल्या आणि त्यावरती काम करणं सुरू केलं आणि त्यातूनच मग 2022 ला आपली घरपोच कीटकनाशकांची, बुरशीनाशकांची किंवा छोट्या मोठ्या बियाण्यांची घरपोच डिलिव्हरी सुरू झाली. त्याला प्रचंड प्रतिसाद भेटला, बऱ्याचशा गावांमध्ये आम्ही पोहोचलो. 2023 ला या सगळ्यांमध्ये थोड्याशा अडचणी येत होत्या, म्हणून उंदरीला आपलं पहिलं म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की डिलिव्हरी सेंटर आपण सुरू केलं आणि त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना घरपोच, काही शेतकऱ्यांना 15 मिनिटाच्या आत आपण कीटकनाशकांची जे मागेल ते, आपलं असं बंधन नाही, आपण कुठल्याही कंपनीला एंडोर्स करत नाही किंवा कुठल्याही कंपनीची आपण ऍडव्हर्टाइज करत नाही. शेतकरी जे मागेल ते घरपोच पोहोचलं पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आणि उंदरीवरून म्हणजे आमच्या उदयनगरवरून सगळ्या जवळजवळ म्हणजे 50 ते 60 किलोमीटरच्या परिघामध्ये आम्ही ह्या डिलिव्हरी करायला लागलो. आणि मागच्या वर्षी जी सुरू झालेली माती परीक्षणाची मोहीम आहे, मागच्या वर्षी जवळजवळ आम्ही 60-65 गावांमध्ये माती परीक्षणाच्या मीटिंग घेतल्या आणि त्यातला प्रचंड प्रतिसाद भेटला. शेतकऱ्यांमध्ये एक उत्साह निर्माण झाला, पण बऱ्याचशा अडचणींमुळे मागच्या वर्षी पाऊस पडला, पाणी पडलं, त्याच्यामुळे नमुने तेवढे घेतले गेले नाही. या वर्षी आम्ही त्याच उत्साहानं, त्याच ताकदीनं कृषी सारथीची माती परीक्षण मोहीम म्हणजे सुरू केली आणि बघता बघता आता आम्ही जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात 1-2 किंवा त्यापेक्षा जास्त मीटिंग घेतल्या आहेत आणि शेतकऱ्यांना माती परीक्षणाची इच्छाही आहे. आणि फक्त माती परीक्षण करून शेतकऱ्यांनी कोणतं खत वापरावं किंवा शेतकऱ्यांपर्यंत कुठलं खत पोहोचावं, त्यांनी कसा खर्च कमी करावा, शेतीचा कसा खर्च कमी होईल, शेतीमध्ये अजून नवनवीन काय प्रयोग करता येतील, या संदर्भातही आम्ही माती परीक्षण मीटिंगच्या वेळेस चर्चा केली. कृषी सारथी कसं सोयीचं आहे, शेतकरी जागृत होणं कसा सोयीचं आहे, शेतकरी जो आज उधारीवर अवलंबून आहे त्याच्यामुळे त्याची भयानक पिळवणूक होत आहे, त्याचे तोटे कसे, आणि जर नगदी आपण ह्या सगळ्या औषधी किंवा बी बियाणं खरेदी केलं त्याचे फायदे कसे, गटानं शेती केली तर काय फायदा होऊ शकते, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आम्ही त्या 1 तासाच्या माती परीक्षणाच्या मीटिंग मध्ये करायला लागलो. आणि शेतकऱ्यांना अक्षरशः संपूर्ण जिल्ह्यात, त्याचबरोबर अकोला आणि अमरावतीच्याही शेतकऱ्यांचे फोन आम्हाला आले आणि आम्ही तिथेही जाऊन वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. महत्वाचं म्हणजे आम्ही शेतकऱ्यांसाठी काही जे महत्वाचे 3-4 उपक्रम आहेत ते उपक्रम आम्ही आता खूप ताकदीने राबवत आहे. त्यातला पहिला उपक्रम तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती बघतच आहात की आम्ही गावोगावी जाऊन माती परीक्षणाचे फायदे, माती परीक्षणामुळे काय काय गोष्टी होतात याचे फायदे तर आम्ही सांगतोच, पण त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांना गटाने शेती करायला शिकवत आहे. आता गटाने शेती करण्याचे काय फायदे आहेत? फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर गटानं खत जर समजा बोलवलं, त्याचा काय फायदा आहे? तुम्ही खामगावात याल, तुम्ही चिखलीत याल, तुम्ही बुलढाण्यात जाल, तुम्ही देऊळगाव राजाला जाल किंवा तुम्ही इकडे संग्रामपूर, वरवड बकाल किंवा ज्या ठिकाणी तुमचं दुकान आहे तिथपर्यंत तुम्ही खेड्यावरून खत घ्यायला जाता. आता खत घ्यायला गेल्यानंतर तिथे आपल्याला खताचं बिल घ्यावं लागते. गरजेचं नाही एकाच दुकानात सगळे खत अवेलेबल असतील, सगळ्याच कंपनीचे ज्या पाहिजे ते अवेलेबल असतील नसतील माहिती नाही. मग आपल्याला तिथे बिल घेतल्यानंतर आपल्याला त्या गोडाऊनवर जावं लागते, तिथली तुम्हाला हमाली द्यावी लागते. आता त्याच्यासाठी तुम्हाला एखादं वाहन शोधावं लागते. ते वाहन शोधून तुम्ही जेव्हा खत त्या वाहनात घेऊन येता तर त्या गावावरून तुमच्या घरापर्यंत येण्याचं भाडं सुद्धा तुम्हाला लागते.
एवढंच काय, तर भाडं घेतल्यानंतर तुमच्या घरापर्यंत गाडी जर गेली तर तिथून तुम्हाला स्वतःच्या बोऱ्या काढून घ्याव्या लागतात. काही जणांमुळे वजन उचलणं होत नाही, काही जणांच्या काही अडचणी असतात, त्या घरात बोऱ्या टाकण्यासाठी त्यांना हमाल बघावं लागतात, आणखी त्याच्यासाठी पैसे लागतात. तर हे सगळी तुमची मेहनत वाचावी यासाठी कृषी सारथी तुमच्या घरपर्यंत सगळं खत हे निशुल्क दरात आणून देत आहे. म्हणजे ज्या भावात तुम्हाला खामगाव किंवा तालुक्याच्या ठिकाणी, मोठ्या गावाच्या ठिकाणी ज्या भावात तुम्हाला खत भेटते, तेच खत तुमच्या घरपोच, कुठलीही चढायची हमाली, उतरायची हमाली किंवा ट्रान्सपोर्ट म्हणजे भाडं तुमच्याकडून घेतल्या जात नाही. तुमच्या घरात थप्पी लावून, म्हणजे जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत जाऊन तुमच्या घरात त्या खताच्या बोऱ्या आपण टाकतो. याच्यासाठी फक्त एकच अट आहे की शेतकऱ्यांनी गटाने वेगवेगळे खतं असले तरी चालतात. म्हणजे तुमचे 10-26-26 असेल, 20-20-0-13 असेल, तुमचं 01 असेल, 15-15 असेल, किंवा क्रॉपटेकची सगळी रेंज आहे की 11-30-14 असेल, जे की सोयाबीनसाठी एकदम उत्तम खत आहे, किंवा तुमचं पराठीसाठी आपण 9-24-24 वापरतो, 8-21-21 वापरतो. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, फेरस सुद्धा आहे, जे मायक्रोन्यूट्रिएंट त्या क्रॉपटेकच्या खतामध्ये असतात. किंवा महाजनचं कुठलंही इतर खत जर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्हाला घरपोच ते मिळते. एवढंच नाही तर पुढे जाऊन आम्ही ह्याही गोष्टी केल्या की ज्या गोष्टी ऑन मध्ये विकल्या जात नाही. फॉर एक्झाम्पल काही व्हेरायटी, मी आता व्हिडिओ असल्यामुळे त्याचं नाव घेऊ इच्छित नाही, पण काही व्हेरायटी ऑन मध्ये जातात, म्हणजे ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीत त्यांचं खरेदी केल्या जाते. त्या व्हेरायटी सोडल्या, म्हणजे ज्याच्यात अनइथिकल गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आमच्या तत्वांना पटत नाही, त्या गोष्टी सोडून इतर कुठलंही बियाणं सुद्धा तुम्ही जर ग्रुपनं ऑर्डर केली तर तेही आम्ही तुम्हाला आता पुढे घरपोच देणार आहे. खत तर आम्ही तुम्हाला घरपोच देणारच आहे. खतासाठी अट आहे की तुम्ही कमीत कमी 300 किंवा एका गाडीत 90 बॅगा तरी तुमच्या असल्या पाहिजेत. मग त्या 5-6 शेतकऱ्यांच्या मिळून असल्या तर आम्ही तुम्हाला घरपोच ते निशुल्क देऊ. गरजेचं नाही की एकाच प्रकारच्या खताच्या त्या सगळ्या बोऱ्या असल्या पाहिजेत, त्या वेगवेगळ्या खताच्या असल्या तरी आम्ही तुम्हाला घरपोच पोहोचू. त्याच प्रकारे बियाणे सुद्धा आम्ही पोहोचू. पुढे चालून जर तुम्हाला बियाण्यांना सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया जरी करायची असेल तरी ती सुद्धा आम्ही तुमच्या गावी येऊन सीड ट्रीटमेंटचं औषध जे लागेल ते तुम्हाला ज्याही कंपनीचं लागेल त्या कंपनीचं औषध आणून, जर तुम्ही 20-25-30 शेतकरी असाल तर तुमच्या गावामध्ये मशीन आणून ती बीज प्रक्रिया सुद्धा आम्ही तुम्हाला करून देऊ. एवढंच काय, तर तुम्हाला लागणारं प्रत्येक तणनाशक, प्रत्येक कीटकनाशक, प्रत्येक बुरशीनाशक, वरखत, सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला घरपोच देऊ. जर तुम्ही गटाने, तिथेही जर समजा तुम्ही गटाने जर शेती करत असाल तर त्या गटाने शेती करत असताना तुमचे 100% 50 रुपये 100 रुपये प्रत्येक बिलावरती वाचतील याची आम्ही ग्वाही देतो. एवढंच नाही तर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की शेतकरी हे सगळं कष्टानं पिकवतो. ह्या सगळ्या गोष्टी पिकवल्यानंतर जेव्हा सोयाबीनची थैली आपण 4200-4300 घेतो, 25 किलोची 30 किलोची, आणि आपली सोयाबीन 4200 विकल्या जातात, ते महत्त्वाचं दुःख आहे. तर त्यावरही जर तुम्ही सर्वांनी गटाने शेती करायचं ठरवलं, तुम्ही गटाने एक दिलाने सगळ्या गावा मिळून जर एक गाव एक पीक किंवा एक गाव 2-3 पीक अशी जर पद्धती आपण अवलंबू शकलो तर कृषी सारथी हे मार्केट सुद्धा अवेलेबल करण्यासाठी तुमची मदत करेल. एवढंच काय, तर आम्ही तुम्हाला कृषी सारथी एवढ्यावरच थांबत नाही, तर कृषी सारथी तुम्हाला वित्तीय जागरूक करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला फायनान्शियल इन्फॉर्म्ड करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला तुमचं वित्तीय नियोजन कसं करायचं, म्हणजे पैशांची व्यवस्थित नियोजन कसं करायचं यासाठी वेगवेगळ्या बँकांना, मग SBI असो, सिंजेंटा फाउंडेशन असो, किंवा युनिलिव्हरचं फाउंडेशन असो, किंवा रंगदे असो, अशा वेगवेगळ्या संस्थांना घेऊन, म्हणजे राज्यस्तरीय, देश पातळीवरील आणि काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांना घेऊनही तुम्हाला एज्युकेट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याचबरोबर ह्या फक्त गोष्टीच नाही, तर तुम्हाला जोडधंदा उभारायचा असेल, एखाद्याला दुग्ध व्यवसाय आपल्याकडे फार प्रसिद्ध आहे, जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल आणि तो जर गटाने करायचा असेल, किंवा एका शेतकऱ्याला करायचा असेल, किंवा बकरी पालन करायचं असेल, कुक्कुट पालन करायचं असेल, किंवा इतर वेगळ्या प्रकारचं म्हणजे वेगळ्या प्रकारचा व्यवसाय उभारायचा असेल, किंवा वेगळ्या प्रकारचं पीक तुमच्या गावामध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत, त्यांचे वेगवेगळे तज्ञ तुमच्यापर्यंत आम्ही आणून देऊ. एवढंच काय, तर त्या तज्ञांना तुम्हाला मोफत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करू. तुमच्या गावामध्ये तुम्हाला जी गोष्ट लागते ती पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण मित्रहो, 2020 पासून हे काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली की शेतकरी भोळा आहे, भाबळा आहे आणि त्याला मदतीची 100% गरज आहे.
फक्त तुम्ही इमानदारीने जर त्याला मदत करत असाल तर तो तुमच्या सोबत 100% राहणार आहे. आणि आम्ही 2020 पासून हे सगळं उन्हात तानात पावसा पाण्यात थंडीत सगळ्या वेळेस ज्या ज्या गोष्टी शक्य होतील, जेवढ्या जेवढ्या भागात शक्य होतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न केला. आणि मी आज खरंच धन्यवाद मानतो की जी गोष्ट फक्त 1-2 मुलांपासून सुरू झालेली जी गोष्ट आहे, आमच्या इंजिनिअरिंगच्या मुलांनी जो विषय या सगळ्यांमध्ये सुरू केला होता, आज त्याचं हळूहळू थोड्या रोपट्याचं थोडं झाडात रूपांतर होत आहे. आणि 3 जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी आज तयार आहोत. आणि तुमची कुठलीही समस्या असो ती सोडवण्यासाठी आम्ही तयार आहोत. एक गोष्ट मी निश्चित सांगतो इथे की आम्ही फक्त युट्यूबवर व्हिडिओ टाकून आणि म्हणजे फक्त बडबड करून किंवा फक्त गप्पा मारून ह्या गोष्टी करणार नाही. 1,00,000 शेतकरी जोडण्यापेक्षा आम्ही 1,000 शेतकरी जोडू, 100च शेतकरी जोडू, पण त्या 100 शेतकऱ्यांना आमच्याकडून कमीत कमी 100 रुपयाचा फायदा होईल एवढं तरी आम्ही तुमच्यासाठी करू. या ग्वाहीसह आज मी आपली रजा घेतो. फक्त एकच गोष्ट सांगतो की मला बराच वेळ लागला हा व्हिडिओ टाकायला. पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी वेळ लागणार नाही. आपण असेच गप्पा मारत राहू. तुम्हाला काही वाटलं तर कमेंटमध्ये मला सांगा. आणि काही असलं तरी खाली माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कधीही मला कॉल करू शकता. धन्यवाद.